कॉलेजला असताना आम्ही सर्व मित्र एका ठिकाणी जायचो, तासन तास गप्पा मारायचो आणि वेळ कसा जायचा कळायचंही नाही. आज खूप वर्षांनी त्या ठिकाणी चाललो आहे. खूप चेंज झालं इकडे. आधी एवढं नव्हतं. माझ्या मागे तुम्हाला शेती ते दिसतंय. हां, बरोबर. तर हे बघा, हा तो रस्ता आहे. आम्ही तिथं आलोय. हे बघा, घेऊन आलो की नाही. मंगेशने आणलं आपल्याला. दिसतंय ना, हा रस्ता होता आणि ह्या रस्त्यात आम्ही जायचो पुढे. मंगेश हळूवर का ढसायचं नाही तर. आम्ही इथे तासन तास गप्पा मारायचो, वेळ कसा जायचा कळायचंही नाही. आणि इथं काय यायचं तुम्हाला सांगतो आता. आम्ही इथं समोरचा नजारा तुम्ही फक्त बघा. इथं एवढी शांतता भेटायची ना. काय बोलतो मंगे? खूप भारी यार. इथं हा जो रोड आहे ना, हा सरळ खूप मध्येपर्यंत आहे. आता या पाण्यामुळे दिसत नाही, इथं मध्ये रोड आहे. आता पूर्ण परिसर एवढा डेव्हलप झाला आहे ना. हे असे हॉटेल्स काहीच नव्हते इथे आधी. इथं आम्ही तासन तास गप्पा मारायचो, कळायचं सुद्धा नाही वेळ कसा जातोय. आणि आज खूप वर्षांनी आलो त्या ठिकाणी. खूप भारी वाटतंय. इतकं भारी वाटतंय. मंगेश तिकडं बसलाय पाठीमागे, तो फोटो काढतोय. आम्ही सर्व, मी, बबलू, स्वप्नील, मयूर, जयेश, इतका वेळ घालवायचो इथं. अमोल कॉलेजला होतो, बाईकवर यायचो. कधी मयूरकडे गाडी होती, तिची एकट्याची 4 व्हीलर होती, तर त्या गाडीत यायचो. तिची गाडी इथं वॉश करायचो. फुल टाईमपास करायचो, दिवसभर टाईमपास करायचो. आणि आज इथं परत आलो. खूप चेंज झालं आहे. खूप गोष्टी चेंज झाल्या. इतकं भारी वाटतंय ना. तुमच्या मित्रांसोबत कधी आलाच तर इकडे एक चक्कर मारा. खूप मस्त ठिकाण आहे. आमच्या काय आठवणी होत्या, आज त्या परत जाग्या झाल्या.